कधीकधी अगदी साध्या रोजच्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आज आपण असंच काहीतरी करणार आहोत. पहिल्या इयत्तेच्या मराठीच्या पुस्तकातलं एक साधं असं पान उघडून बघणार आहोत आणि हे एक पान आपल्याला आपली संस्कृती, कुटुंब आणि शिकण्याच्या पद्धतींबद्दल किती काही सांगून जातं हे पाहून खरंच आश्चर्य वाटेल. चला तर मग सुरू करूया. आपल्यासमोर आहे तेच पान जे आजच्या आपल्या विश्लेषणाचा आधार आहे. हे फक्त एक चित्र नाहीये, तर जणू काही एक सांस्कृतिक दस्तऐवज आहे. आपण आता यातली प्रत्येक चौकट, प्रत्येक ओळ नीट समजून घेऊया आणि पाहूया की यातून नेमकी कोणती गोष्ट आपल्याला सांगितली जात आहे. चला, आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. सगळ्यात आधी या कुटुंबात नक्की आहे तरी कोण कोण हे जाणून घेऊया. डावीकडच्या वरच्या चित्राकडे बघा. तिथे काय लिहिलंय? हे राधाचे कुटुंब आहे. किती सोपी आणि सरळ ओळख करून दिली आहे, नाही का? ही एकच ओळ आपल्याला या कथेच्या सगळ्या पात्रांशी जोडते. आता या पहिल्या चौकटीत आपल्याला कोण कोण दिसतंय? इथे एक दोन नाही, तर तब्बल 3 पिढ्या एकत्र नांदताना दिसत आहेत. म्हणजे आजी आजोबा आहेत, आई बाबा आहेत आणि राधा व तिचा भाऊ सुद्धा. अरे हो, आणि त्यांच्या लाडक्या मांजराला कसं विसरता येईल? हे चित्र एका मोठ्या एकत्र कुटुंबाचं किती सुंदर उदाहरण आहे. बरं, आता पुढे जाऊया. हे कुटुंब एकत्र मिळून सगळ्यात आधी काय करतंय याकडे लक्ष देऊया, कारण या छोट्याशा कृतीतून खूप काही सूचित होतं. आता उजवीकडच्या वरच्या चित्राकडे बघा. इथे संपूर्ण कुटुंब जमिनीवर बसून एकत्र जेवत आहे. आणि त्या खालचं वाक्य काय म्हणतंय? राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. हे वाक्य फक्त जेवणाबद्दल नाहीये, तर एकत्र असण्यावर, त्या एकोप्यावर जोर देतंय. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे सर्वजण. याचा अर्थ काय? तर प्रत्येकजण, कोणीही सुटलेलं नाही. चित्रातही तेच दिसतंय. ही जी एकजूट आहे, ही जी सामुदायिकतेची भावना आहे, तीच या धड्याचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. आता हे पाहूया की ही एकत्र सहभागी होण्याची भावना फक्त जेवणापुरतीच आहे की घरातील कामांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्येही ती तितकीच महत्वाची आहे. डावीकडच्या खालच्या चित्राकडे लक्ष द्या. इथे कुटुंब परसबागेत काम करतंय. वाक्य आहे, राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे. राधा त्यांना कामात मदत करते. म्हणजे राधा फक्त बघत नाहीये, तर ती त्या कामात सक्रियपणे सहभागी आहे. मदत करते हा शब्दप्रयोग खूप काही सांगून जातो. यातून मुलांना फक्त काम बघायला नाही, तर त्यात आपलं योगदान द्यायला, जबाबदारी वाटून घ्यायला शिकवलं जातंय. म्हणजे बघा, हा धडा आता फक्त निरीक्षणावरून थेट मूल्य शिक्षणाकडे वळला आहे. एकत्र जेवण झालो, एकत्र काम झालो. यानंतर हा धडा आपल्याला एकत्र घालवलेल्या निवांत, आनंदी क्षणांचं महत्त्व दाखवतो. आणि आता येऊया शेवटच्या चौकटीकडे. इथे संपूर्ण कुटुंब सहलीला गेलेलं दिसतंय. मजकूर सांगतो, राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात. सहलीमध्ये मजा करतात. म्हणजे तीच एकोप्याची भावना आता कामातून, जेवणातून थेट मौजमजेमध्ये आणि आरामात सुद्धा उतरली आहे. आता या पानाच्या शेवटी काही प्रश्न आहेत, जे मुलांना हे सगळं कितपत समजलं आहे हे तपासतात. चला, आपणही त्या प्रश्नांवरून एकदा नजर फिरूया. पहिला प्रश्न अगदी सरळ आहे. राधाच्या कुटुंबात कोण कोण आहेत? हा प्रश्न मुलांनी चित्राचं किती बारकाईने निरीक्षण केलंय हे तपासण्यासाठी आहे. आणि ह्याचं उत्तर तर आपल्याला माहीतच आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. आजी, आजोबा, आई, बाबा, राधा आणि तिचा भाऊ. ह्या प्रश्नामुळे सुरुवातीला दिलेली माहिती मुलांच्या डोक्यात पुन्हा एकदा पक्की होते. आता दुसरा प्रश्न, राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते? हा प्रश्न मुलांची मजकूर वाचून तो समजून घेण्याची क्षमता तपासतो. आणि याचं उत्तरही अगदी स्पष्ट आहे. चौथ्या चौकटीत आणि त्या खालच्या वाक्यातच ते दिलेलं आहे. ते सहलीला जातात. आता शेवटचे 2 प्रश्न बघा. हे खूपच इंटरेस्टिंग आहेत. कारण हे प्रश्न माहितीवर आधारित नाहीत. ते मुलांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवांबद्दल विचार करायला लावतात. ह्या टप्प्यावर हा धडा केवळ पुस्तकापुरता मर्यादित राहत नाही, तर तो मुलांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडला जातो. तर या संपूर्ण पानाची शैक्षणिक रचना किती विचारपूर्वक केली आहे हे आपल्या लक्षात येतं. आधी कुटुंबाचं निरीक्षण करायचं, मग त्यांच्या कृती समजून घ्यायच्या आणि शेवटी ते ज्ञान स्वतःच्या आयुष्यात लागू करायचं. किती सोपी पण प्रभावी पद्धत आहे ही.
आणि यामुळेच आपल्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की कुटुंब, जेवण आणि एकत्र मजा करण्याबद्दलचा हा एक साधा सोपा धडा मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाबद्दल, त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल आणि नात्यांच्या महत्त्वाविषयी नेमकं काय आणि किती खोलवर शिकवत असेल यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.